दाजीचा विमा उतरून नंतर सुपारी देऊन त्याचा खून का केला? कारण ऐकूनच हादरून जाल। अवैध मार्गाने पैसे मिळवण्यामध्ये अनेक प्रकार असतात। चोरी चपाटी, लाचखोरी, फसवणूक यातून पैसे मिळवले जातात। हल्ली मात्र एक वेगळाच फंडा केला जात आहे। अपघाती विमा उतरवायचा, थोडे दिवस हप्ते भरायचे आणि एखाद्याचा खून करून तो अपघात झाल्याचे भासवायचे। यातून पैसाही मिळतो, याशिवाय गुन्हाही लपवला जातो। असाच प्रकार रामचंद्र खिलारे या मेहुण्याने आपल्या सख्या बहिणीच्या नवऱ्याबाबतीत केला। बहिणीचा नवरा तिचा छळ करतो म्हटल्यावर त्याने त्याचाच खून करायचे ठरवले। पण आपल्याला फायदाही होईल असा विचार करत त्याचा अपघाती विमा काढला आणि सुपारी देऊन त्याचा खून करवला। पण पोलीसही काही कच्च्या गुरूचे चेले नसतात। त्यांनी हा गुन्हा उघडकीस आणलाच, त्याची ही पूर्णपणे हकीकत आहे। पण तत्पूर्वी हे व्हिडिओ पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। रामचंद्र धन्नाप्पा खिलारे हे सांगली शहरातील अष्टविनायक नगर गल्ली नंबर 9 मधील रहिवासी आहेत। त्यांच्या बहिणीचा विवाह दत्तात्रय भगवान चावरे राहणार खेबुडकर पेट्रोल पंपाजवळ संजय नगर सांगली याच्याशी झालेला होता। विवाहानंतर रामचंद्र खिलारेच्या बहिणीचा पती वारंवार मानसिक छळ करत होता। याबाबत बऱ्याच वेळा रामचंद्र याने समजावलेले होते, तरीही त्याच्या वर्तनामध्ये सुधारणा होत नव्हते। शेवटी रामचंद्र खिलारे याने एक प्लॅन आखला। दत्तात्रय चावरे हा आपल्या बहिणीचा छळ करतो म्हटल्यावर त्याला संपवायचे असे त्याने ठरवले। त्यासाठी त्याने दत्तात्रय चावरेचा 30 लाखाचा अपघाती विमा काढला आणि स्वतःच त्याचे हप्ते भरू लागला। काही महिने हप्ते भरल्यानंतर रामचंद्रने त्याचा साथीदार तुकाराम मारुती सांगोलकर यास सांगितले की माझ्या बहिणीचा पती दत्तात्रय चावरे हा वारंवार त्रास देतो, त्याला संपवून टाकायचे आहे। त्यासाठी रामचंद्रने 3 लाख रुपये देण्याचे कबूल केले। त्यातील काही रक्कम ॲडव्हान्स म्हणून दिलेले होते। काम झाल्यानंतर उर्वरित रक्कम देण्याचे ठरले। प्लॅन करत असताना रामचंद्रने दत्तात्रय चावरेशी नित्यनियमाने आपले बोलणे चालणे ठेवलेले होते। एके दिवशी रामचंद्र याने दत्तात्रयला सांगितले की तुम्ही माझ्या मित्राच्या गाडीवर क्लीनर म्हणून कामात जावा, तुमचेही मन कामामध्ये लागेल आणि 4 पैसेही घरी येतील असे आमिष दाखवले। दत्तात्रय चावरे हे त्यास बळी पडला। दिनांक 18 मे 2026 तो दिवस। त्या दिवशी दत्तात्रय चावरे हा रामचंद्र खिलारेच्या मित्र तुकाराम सांगोलकर याच्या गाडीमध्ये क्लीनर म्हणून कामास गेला। एक भाडे केल्यानंतर सांगलीकडे त्या दोघांचा परतीचा प्रवास सुरू झाला आणि चोरोची गावाजवळ अंधारात तुकारामने गाडी थांबवली। अंधारात गाडी थांबवल्यानंतर दत्तात्रय याला बाहेर बोलावले। तो बाहेर येताच त्याच्या डोक्यात लोखंडी टॉमीचे घणाघाती घाव तुकारामने घातले। टॉमीचे घाव दत्तात्रयच्या मानेवर कानाच्या मागे बसले। काही वेळातच दत्तात्रय रक्ताच्या थराळ्यामध्ये नाल्यालगत खाली कोसळला। मृतदेह तिथेच टाकून तुकाराम सांगोलकर याने पळ काढला। दुसऱ्या दिवशी कवठे महाकाळ पोलिसांना चोरोची गावातील लोकांनी प्रेम हॉटेल नजीक रोडकडेला नाल्यामध्ये रक्तबंबाळ मृतदेह आढळून आल्याची खबर मिळाली। त्यानंतर कवठे महाकाळ पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेहाची ओळख पटवण्यात आली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला। दत्तात्रय चावरे याच्या खुनाबाबत अकस्मात मयत दाखल केले। तपास पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांनी सुरू केला। आसपासचे CCTV तसेच खबऱ्यामार्फत माहिती घेतली, तरी माहिती मिळत नव्हती। नंतर दत्तात्रय चावरे याचा पोस्टमॉर्टम अहवाल मिळाला। त्यानंतर तपास सुरू झाला। पोलिसांनी दत्तात्रय चावरे याच्या पत्नीकडे चौकशी केली, पण समाधानकारक माहिती मिळाली नाही। त्याच्या अन्य नातलगांकडे गोपनीय पद्धतीने चौकशी सुरू केली। त्यामध्ये दत्तात्रयच्या मेहुण्याने त्याचा 30 लाखाचा अपघाती विमा काढल्याची माहिती मिळाली आणि त्याचे हप्तेही रामचंद्रच भरतो असेही समजले। पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांनी रामचंद्र खिलारे याची चौकशी सुरू केली आणि 30 लाखाच्या विम्याबाबत प्रश्नांचा भडीमार सुरू केला। त्यातच रामचंद्रचे अवसान गळले आणि त्याने सुपारी देऊन दत्तात्रय चावरेचा
खून केल्याचे कबूल केले। त्यानंतर पोलिसांनी तुकाराम सांगोलकर याला ताब्यात घेतले। त्यानेही खुनाची कबुली दिली। या घटनेबाबत सरकारतर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी कवठे महाकाळ पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली। गुन्हा रजिस्टर नंबर 226/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103(1)6235 नुसार संशयित आरोपी रामचंद्र धन्नापा खिलारे राहणार अष्टविनायक नगर गल्ली नंबर 9 विश्रामबाग सांगली तुकाराम मारुती सांगोलकर राहणार खैराव तालुका जत या दोघांना पोलिसांनी कायदेशीर अटक केली असून न्यायालयाने दोघांनाही 5 दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे। बहिणीचा छळ होतो म्हणून तिच्या नवऱ्याचा पत्ता कट करायचा, पण यातून पैसाही मिळवायला हवा म्हणून रामचंद्रने दत्तात्रय चावरेचा खून करण्याआधी अपघाती विमा काढला। त्यानंतर आपण नामा निराळे राहून साथीदारांकरवे सुपारी देऊन खून केला, पण पोलिसांनी अखेर सत्य शोधून काढले। बहीण तर विधवा झाली आणि पैसाही गेला, हाती काही आलेच नाही, शिवाय तुरुंगामध्ये बसण्याची वेळ आली। यामध्ये पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांची कामगिरी मोलाची ठरली। या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपअधीक्षक सचिन थोरबोले आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने हा तपास पूर्ण केला।